सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सकाळचं सत्र टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गोलंदाजी पहिलं षटक घेऊन बादल मात्रे तयार होतोय. राजेश आणि मच्छिंद्र अशी सलामीची जोडी जय बोले बात्रेवाडा संघाकडून. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूया या सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन बादल मात्रे तयार. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र गॅप मधून बॉल काढलाय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आणि त्याचमुळे इकडे मात्र धाबा ना सुरुवात होईल. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना दुहेरी आकड्यानं खातं उघडलं या ठिकाणी फलंदाज राजेश मात्रे आणि मच्छिंद्र मात्रे या मलंगड परिसरामधील एक नामवंत संघ बात्रेपाडा. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र चमकदार कामगिरी करताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. आणि तेवढ्याच ताकदीचा कल्याण डोंबिवली परिसरामधील रिची प्रतिष्ठान देसाई संघ दोनही समसमान संघ असं आपण म्हणूया. त्यामुळे चांगली लढत पाहायला मिळेल. ओ द विकेट यावेळचा हा चेंडू ऑन साइडला वळवला. मिड विकेटला फिल्डर आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धाव सिंगल फक्त या ठिकाणी मिळाली. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. 2 फिल्डर फक्त 38 सर्कलच्या बाहेर असताना एकमेव क्षेत्ररक्षक जो ऑन साइडला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 धावा आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मच्छिंद्र बात्रेला आता स्ट्राईक एंडला पाहू शकाल आपण. सर्कल फोडण्यासाठी खरं तर दोनही फलंदाज स्पेशालिस्ट आहेत मात्रेपाडा संघाचे. हो यावेळचा हा चेंडू थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर हळुवारपणे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तोपर्यंत मात्र ओव्हर थ्रो सुद्धा झाला आणि या 2 धावा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र पूर्ण होत असताना चांगली कॉलिंग यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बादल मात्रेकडून लॉंग रन अप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लाईन होता. टप्प्याचा बॉल पूल केला ऑन साइडला मिड विकेटला जो सर्कलच्या बाहेर. एकमेव क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी जरूर झाली आणि ही संधी मिळाली दुसरी धाव पूर्ण करण्याची. दुहेरी धावांचं योगदान या ठिकाणी प्राप्त होत असताना 6 ऑन बोर्ड. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. सर्कल रिस्ट्रिक्शन म्हटलं की बिंदासपणे खेळायचं, चौकारांची आतषबाजी करायची. लोवर फुल टॉस बॉल समोर यावेळेस ड्राईव्ह केलाय. लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. बॉल जाईल सीमा पार आणि मात्रेपाडा टीम साठी येतोय हा पहिला चौकार. या 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 10. यावेळेस मात्र बॅडॉनच्या वरतून टोलवले. बॉल जाईल वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय आणि धावसंख्येला आकार येत असताना 14 वर जाऊन पोहोचलाय तो स्कोर कार्ड जय बोले बात्रेपाडा संघाचा. एकत्रित येऊ नका. आज मोठा टास्क आहे आयोजकांसाठी कारण बरेच सामने आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. पूर्ण फ्रेश लॉट, सेमीफायनल, फायनल, बक्षीस समारंभ
सगळ्या काही गोष्टी ज्या उजेडामध्ये आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल आज दिवसभर खरं तर ही सूचना वारंवार तुम्हाला ऐकायला मिळेल कारण फार वेळ कमी आपल्याकडे, त्यामुळे आपल्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहूया दुसरं षटक. मयूर मात्र येतोय गोलंदाजीसाठी. बादलच्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 14 धावा. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार लगावले. सुरुवातीला थोडासा खेळपट्टीचा अंदाज घेतला. सकाळचं सत्र आहे आणि आता मात्र पाहायला गेलं तर थोडंसं राजेश मात्रे सुद्धा कॉन्फिडंट झाला असेल. मयूर गोलंदाजीसाठी सज्ज. मच्छिंद्र आहे. ओध विकेटनं अगदी एका हातानंच खरं तर खेळून काढला. हा स्क्वॉलाकडे चेंडू सरकलाय. थोडासा लेग स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर तो शॉट अटेम्प्ट करण्यासाठी गेला. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 ऑन बोर्ड. 15 रन्स धाव फलकावर. राजेश मात्रे म्हटला की अगदी सुरुवातीपासून आक्रमकपणा, लॉंग इनिंग्स साकारायच्या. मात्र बडा संघाचा की प्लेयर आहे. अगदी चांगली सुरुवात करून देण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातो. ओ एक्सलंट कव्हर ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. ब्रिलियंट स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. मिळाला एक नेत्रदीपक फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आता तैनात करण्यात आलाय. ओ यावेळेस अगदी हळुवारपणे आपण पाहिलं तर फक्त रीसच्या सहाय्यानं बॉलला वळवलं गेलं. शॉट मिड विकेटकडे सिंगल त्या ठिकाणी मिळाली. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते सध्याच्या घडीला. मात्र बडा संघाकडून राजेशकडून चौकारानंतर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करतोय. आपल्या साथीदारावर मच्छिंद्रवर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवतोय. आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 20 वर जाऊन पोहोचलाय. हळूहळू चांगली पार्टनरशिप दोनही फलंदाजांमध्ये बिल्ट होत असताना तुम्हाला दिसून येईल. मयूर यावेळेस थोडासा बॅकफुटला येऊन अगदी डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिसला. कदाचित मच्छिंद्र मात्रेच्या मनामध्ये हेच असेल की इकडे सिंगल काढावी आणि स्ट्राईक द्यावी राजेशला. कदाचित हे प्री डिसाइडेड होतं त्याच्या मनामध्ये आणि त्याचमुळे इकडे हा चेंडू मात्र निर्धाव खेळला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. ओ फुल टॉस आहे. कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये. इकडे मात्र शॉट फाईन लेगला टिपला जातोय झेल. परतावा लागेल फलंदाजाला. पहिला धक्का या ठिकाणी मात्र सहन करावा लागेल. तो जयबोले मात्रे बडा टीमला. मच्छिंद्र मात्रे बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेण्यात आलाय. त्या अगोदर पाहूया वेस्ट साईडसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. परंतु खरं तर अगदी लूज डिलिव्हरी होती. जर प्रॉपर टाइम करता आला असतं फाईनली क्लिअर करायचं होतं. 4 कशाही मिळाल्या असत्या. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळं फलंदाज मच्छिंद्र मात्रे मात्र बाद असेल. पहिला धक्का मात्रे बडा टीमला.
हलक्या हाताने यावेळेस फक्त दिशा दिले स्क्वेअरलेगकडे. क्षेत्ररक्षक आहे सर्कलमध्ये. सिंगल प्राप्त होईल. खातं उघडेल कृष्णा. एकरी धाबेच्या बरोबरीनं इकडे पॉवर प्लेची षटकं समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा फलंदाजी करणारा जय भोले मात्रेपाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 21 धावा. वर रितेश मात्र येतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आता मात्र हटलं गेलंय, त्यामुळं 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला अधिक क्षेत्ररक्षक पाहू शकाल. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. जय भोले मात्रेपाडा संघ म्हटला की सगळे मात्रे आडनाव, परंतु आतापर्यंत देसाई संघानं सुद्धा 3ही गोलंदाजांचं आडनाव आपण पाहिलं तर मात्रेच आहेत. त्यामुळे मात्र्यांमध्ये सुरू असणारी लढाई असंच म्हणावं लागेल सध्याच्या घडीला. कृष्णा आणि राजेश अशी जोडी आहे जय भोले मात्रेपाडा संघाकडून. सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब उसाडणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि यावेळेस मात्र स्वागत धुमधडाक्यामध्ये बॉलला पाठवलंय ते वाईड स्ट्रॉंगर मॉडेल लाईनच्या वरतून उत्तुंग असा षटकार. स्वागत केले रितेश मात्रेचं. पहिल्याच बॉलवर कृष्णा मात्रेच्या पॅटमधून मात्र षटकार आपण पाहिला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली या षटकाला मात्रेपाडा संघासाठी. इकडे एज लागली होती, प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये, थोडासा मिसग्यूट झाला होता फटका. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. षटकारानंतर मात्र लगेचच पुढच्या चेंडूवर थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाजाचं. रितेश कमबॅक करत असताना हे फार गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर बऱ्याचशा गोलंदाजांवर दडपण येतो आणि बऱ्याच अंशी मग ते षटक मात्र थोडंसं महागडं होतं. जास्तीत जास्त धावा त्या षटकामध्ये येतात, परंतु त्याच वेळेला मात्र एक आत्मविश्वासानं कमबॅक करणं फार गरजेचं आहे. यावेळेस थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आकाशने आणि फलंदाज बाद होईल राजेश मात्रे परतीच्या प्रवासाला. पहिल्या बॉलवर षटकार आला होता कृष्णाच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र पुनरागमन गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या नावानं जय भोले मात्रेपाडा संघ ओळखला जातो तर योगेश मात्रे. खरं तर मात्रेपाडा गावापुरतंच हे नाव मर्यादित न राहता 7 समुद्रापार ज्यानं शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर जाऊन सुद्धा आपला सुंदर असा खेळ सगळ्यांसमोर सादर केलाय तोच बुग्या. हुक केलं बॉलला आणि पाठवलंय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार.
केला परंतु हुकचं चोख प्रत्युत्तर मिळालं. अडपा पॅटर्न ऑन साईडला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू सुद्धा खाली राहिला, स्टंप लाईनवर निघून गेला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटकारानंतर पुढच्या चेंडूवर कमबॅक करताना दिसला. या ओव्हरमध्ये 2 षटकार आले रितेशच्या. त्याच्यामुळे थोडंसं षटक हे महाग ठरत असताना आतापर्यंत 34 धावा धाव फलकावर. चांगला चेंडू होता. फुल लेंथ अगदी हळुवारपणे हलक्या हाताने ढकललंय मिड ऑफ कडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल बुग्याला. 1 धाव. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर चैभोले मात्रेपाडा संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 2 गडी बाद 35 धावा. तीन ओव्हर्स नंतर 35 धावा धाव फलकावर आहेत जयभोले मात्रेपाडा संघाच्या. जाऊया चौथ्या षटकाकडे. मयूर मात्रेला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले. 3 ओव्हर्स नंतर 35 धावा आहेत. चांगली टोटल सध्याच्या घडीला जयभोले मात्रेपाडा संघाच्या धावफलकावर. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर लॉंग ऑन पर्यंत पोहोचलाय. बॉलला स्टॉप केले तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा. योगेश मात्रे कृष्णा मात्रे ही जोडी दोनही फलंदाजांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. त्यामुळं या उर्वरित 2 स्लॉगवरच्या ओव्हर्समध्ये नक्कीच मोठे फटक्या पाहायला मिळतील हीच अपेक्षा मात्र अनेक प्रेक्षक वर्ग बाळगून असतील. कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप लाईनच्या बाहेर बरोबर ठेवलाय. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न जेणेकरून बॅटर रीच होणार नाहीये. एक चांगला प्रयत्न म्हणावा लागेल गोलंदाज मयूर मात्रेचा. इकडे निर्धाव चेंडू येताना दिसला. शॉट ऑफ लाईन होता. यावेळेस मात्र पूल केलाय बड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रयत्न चांगला आहे त्या ठिकाणी अडवण्याचा परंतु प्रयत्नाला मात्र पाहूया यस पंचांचा इशारा येतोय. प्रयत्नानं अपयश. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. इकडे थोडीशी चुकी कदाचित झाली असावी क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचमुळे इकडे षटकार घोषित करण्यात आलाय. प्रयत्न केला. मयूर मात्रे गोलंदाजी बारपर पुन्हा एकदा सज्ज होतोय. योगेश मात्रे यावेळेस मात्र फुल टॉस होता. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे बाईचा इशारा मात्र पंचांचा येतोय. एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. या एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 42 या कड्यावर. 42 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र ऑफ स्टंप लाईनच्या बाहेरचा बॉल यावेळेस लॉंग ऑनला धाडलाय. वाडे शॉट कमाल फटका पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवले सरळ सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार.
ओ यावेळी सडबा पॅटर्न ऑन साइडला कडा प्रार बॉलला पाठवून दिलं त्या स्क्वेअर लेगच्या वरतून एक धमाकेदार षटकार. देसाई टीम वेळ फार कमी आपल्याकडे आज. तर मयूर मात्रेच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या तब्बल 18. एक महागड षटक आपण म्हणूया. एक बाईची सुद्धा धाव होती त्याच्यामध्ये, म्हणजे 19 धावा या ओव्हरमध्ये त्याला खर्च कराव्या लागल्या आणि त्याचमुळे एक चांगलं षटक मी तर म्हणेन जय बोले बात्रापड संघासाठी राहिलंय. आता पाचवं आणि अंतिम षटक असेल. 4 ओव्हर्स नंतर आपण स्कोर कार्ड पाहिला तर तब्बल 54 धावा धावफलकावर आणि त्याचमुळे इकडे 10-12 धावा जरी आल्या तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र एक चांगलं लक्ष्य सेट करता येईल. प्रवीण ठाकूर सर वशिणी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. बराच दूरवरचा प्रवास करत खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आज त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या स्पर्धेमध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत उसाटणे नगरीमध्ये. जाऊया 5व्या षटकासाठी. हिमांशू मात्रे हे षटक फार निर्णायक असेल कारण धावा चांगल्या झाल्यात. काही झालं तरी हिमांशूला एक चांगलं षटक हाताळावं लागेल. धावसंख्येला रोखावं लागेल. दोनही सेट पॅटर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगकडे चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट मधून. पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी बॉल कलेक्ट करता आला नाही. डोळ्यात देखत इकडे मात्र सकाळ सकाळ एका धावेची चोरी झाली. या 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. स्ट्राईक पासून रुकायचं आहे इकडे योगेशला, परंतु थोडी चुकी तर जरूर झाले. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती अब तक 56. हिमांशू मात्रे शेवटचं षटक करतोय. मयूर मात्रेनं 2 ओव्हर्स केल्या. 2 ओव्हर्समध्ये त्यानं 26 धावा मोजल्या. ऑफस्टोनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. आणि आजकाल सर्रासपणे हा प्रयत्न केला जातोय. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न जेणेकरून थोडासा अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल फलंदाजांकडून. बऱ्याच वेळेला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न असतो. क्रॉस पाटेड स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल निघाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी, परंतु एकच धाव. सिंगल रन ओनली. चांगल्या धावसंख्येकडे हळूहळू वाटचाल करत असताना, परंतु हे शेवटचं षटक आहे त्यामुळे एखादा मोठा फटका आला 60+ 65 आसपास ही धावसंख्या गेली तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं कठीण होऊ शकेल ते रिची प्रतिष्ठान देसाई या संघाला. परंतु चांगली टक्कर जरूर तुम्हाला या मॅच मध्ये अनुभवायला मिळेल. ओ यावेळी सडवा पॅटर्न ऑन साइडला पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. आज मात्र कमाल केले कृष्णा मात्रेच्या बॅट मधून निघणारा आणखीन एक षटकार. केलाय तो कृष्णा मात्रेनं आतापर्यंत. 26 धावांवर तो खेळतोय आणि विशेष म्हणजे एकही चेंडू मिस केलेला नाहीये. हे त्याच्या इनिंगचं वैशिष्ट्य.
आणि संपूर्णपणे या ज्या धावा उभारल्या गेल्यात त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय. राऊंड स्टम्प्सना हा चेंडू अँगल बनवून टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर हलकासा निघतोय. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. हा पहिल्यांदा खरं तर हा चेंडू मिस केलाय त्यानं. अन्यथा सगळे चेंडू बॅटने कनेक्ट केले होते. यावेळेस उंच जास्त गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटचा जज करतोय. चांगलं जजमेंट त्या ठिकाणी. जेल बाद होईल. कृष्णाला मात्र परतावं लागेल. चांगली बॅटिंग करत होता परंतु इकडे शेवटच्या षटकामध्ये मात्र जेव्हा गरज होती धावा काढण्याची तेव्हा मात्र तो बाद झालाय. तिसरी सफलता मिळते ती रिची प्रतिष्ठान देसाईला. अल्पेश मात्रे आलाय आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. आल्या आल्या अल्पेशच्या बॅट मधून धडाका आणि भिरकावून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. शेवट गोड करत असताना जय बोले मात्रे बडा संघ. अल्पेशने ढोकलाय षटकार आणि या षटकाराच्या सहानं टीमची टोटल पाहूया आपण. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त आणि धाव फलकावर तब्बल 70 धावा. 71 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय ते रिची प्रतिष्ठान देसाई या संघासमोर. जीत ओबी 11 जय बोले मात्रेपाडा संघानं धावा जमा केल्यात त्या 70 आणि 71 धावांचं टार्गेट रिची प्रतिष्ठान देसाई या संघासमोर. परंतु हे टार्गेट कशा पद्धतीने सेट केलं जाणार दोनही पाहायला गेले तर कल्याण डोंबिवली मलंगड परिसरामधील नामवंत संघ आहेत आणि त्याचमुळे मात्र शेवटपर्यंत काटेकी टक्कर पाहायला मिळेल. त्यामुळे देसाई संघ 71 धावांचं लक्ष्य कशा रीतीने पूर्ण करणार की जीत ओबी 11 जय बोले मात्रेपाडा संघाचे गोलंदाज मात्र या धावांचा बचाव करणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. व्हेरी एनर्जेटिक कॉमेंटेटर आमचे मित्र प्रवीण ठाकूर सर वशिणी यांचा आवाज ऐकूया आपण. धन्यवाद दीपक पाटील सर. वेलकम विल्यम आयोजित ग्रामस्थ मंडल उसाटणे चषक 2024 हा थरार पाहू शकाल.
गुलाबी थंडी उडून देणारं पहिले इनिंग बघितल्यानंतर असं वाटलं कुठंतरी जी थंडी होती ती कुठंतरी उडली, कारण जे फटके बघायला मिळाले ना म्हात्रेपाडा संघाच्या फलंदाजांच्या वतीनं ते अप्रतिम दर्जाचे होते. आणि 70 धावांचं मला वाटतं 70 धावा पूर्ण केल्यात आणि 71 धावाचं लक्ष ठेवलंय. हे भलं मोठं डोंगर, धावांचा डोंगर उभा केलाय आणि हा डोंगर फोडायचा असेल ना तर फलंदाजांना अक्षरशः बुलडोझर रूपी फलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघ दीपक पडी सरांनी सांगितले कल्याण डोंबिवली परिसरातील हे दोन्ही संघ आणि मातब्बर संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत आणि या दोन मातब्बर संघाविरुद्धची लढाई बघायला मिळते. निमित्त आहे ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे च्या मैदानावरची ही लढत बघायला मिळेल. अतिशय जबरदस्त लढत बघायला मिळेल. प्रेक्षकांची तोबा गर्दी नसली तरी घर बसल्या अजूनही प्रेक्षक मायबाप लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच टीव्हीवर ते प्रक्षेपण बघू शकतायत आणि हीच खासियत आहे. सध्याच्या घडीला थोडीशी अलर्ट गर्दी कमी असली तरी फायनलचा दिवस आहे आणि थोड्याशा कालावधीनंतर मात्र या मैदानावर नक्कीच अलर्ट गर्दी आपल्याला दिसेल. परंतु जाऊया पहिलं षटक हाताळताना दिसेल राजेश म्हात्रे. म्हात्रेपाडा संघाच्या वतीनं पहिलं षटक राजेश म्हात्रे स्ट्राईक एंडकडे असेल फलंदाज. वाह, पहिला चेंडू अगदी परीक्षा घेणारा हा चेंडू टाकला गेलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं गेलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. अगदी मिडल स्टंपवर अटॅक ठेवलाय. अक्षरशः मानवंदना देण्या वाचून या फलंदाजाला मात्र पर्याय राहत नाही. आकाश पाटील एक मातब्बर संघाचा हा मातब्बर खेळाडू, अगदी संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि त्याच्याकडून ती अपेक्षा नक्कीच त्यांचे प्रेक्षक मायबाप किंवा डगआउटमध्ये नक्कीच असेल. हो हो हो, काय जबरदस्त चेंडू आहे. मी क्रिकेटरना नक्कीच धन्यवाद देईन, कारण तिसरा दिवस असला ना तरीही खेळपट्टीमध्ये अजूनही जिवंतपणा आहे. कुठला चेंडू बाउन्स राहील आणि कुठला चेंडू खालच्या पट्टीत राहील हे सांगता येतं कठीण आहे. त्यामुळेच कदाचित हा चेंडू खालच्या पट्टीत राहिला आणि आकाश पाटीलला पुन्हा एकदा बीट करून गेलाय. लगातारचे 2 चेंडू बीट झाल्यानंतर आता मात्र प्रेशर क्रिएट केलाय. परंतु प्रेशरला झुगारून खेळ करावा लागेल, कारण धावांचं लक्ष आहे 71 धावा. याच्या दरम्यान पुढचा चेंडू स्लोअरवनचा वापर केलाय. एक तर आडव्या बॅटने खेळला चेंडू, एक धाव तर पूर्ण झाली. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल तद्वत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावीचा प्रयत्न होता, परंतु सध्याच्या घडीला ग्लोव्हजमध्ये चेंडू येतोय तो गोलंदाजाच्या अर्थात जयेश म्हात्रेच्या हातामध्ये, राजेश म्हात्रेच्या हातामध्ये आणि 2 धावांवर मात्र आकाश पाटील स्वतःचं खातं खोलतोय. संघाला नेऊन ठेवलंय 2च्या घरात. खरं तर 71 धावांचा भला मोठा डोंगर आहे आणि पहिल्या P1च्या पहिल्या षटकामध्ये प्रहार होणं गरजेचं आहे. परंतु जर गोलंदाजाचा विचार केला तर सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी बघायला मिळते, अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी बघायला मिळते राजेश म्हात्रेची. वा, आणखी वाढली फटका. पहिला हवा याला येईल का, येईल का, परंतु नाही. मला वाटतं एक टप्पा सीमारेषे पलीकडे चेंडू पाठवलाय. पंचांचा इशारा काय आहे बघायचा आहे. हा चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल 4 धावांकरता. नक्कीच हा चेंडू एक थोडीशी आकाश पाटीलचं मनोधैर्य उंचावणारा हा फटका मी म्हणेन आणि धावसंख्येला आकार मिळतो. धावा धापटलार बघायला मिळत आहेत. बिनबाद 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आता राजेश म्हात्रेला देखील विचार करायला भाग पाडलाय, कारण या चौकारानं थोडंसं मनोबल उंचावलंय, कारण पहिले 2 चेंडू हे निर्धाव टाकल्यानंतर थोडासा दबाव निर्माण करून गेला होता. परंतु आता मात्र थोडासा तो दबाव आहे तो मात्र कमीच होताना दिसतोय या फलंदाजावर अर्थात आकाश पाटीलवर. तर दुसऱ्या एंडला विकास पाटील अजूनही स्ट्राईकच्या प्रतीक्षेमध्ये नक्कीच असणार आहे. सामना स्पीडअप करा, कारण वेळ कमी आहे. आपण धकाधकीच्या जीवनामध्ये बघत असाल सध्या रिस्ट वॉचचा जमाना नाही आहे, परंतु स्मार्ट वॉच तर आहेत. म्हणून म्हणतोय प्रत्येकाच्या मनगटावर जरी मनगटी घड्याळ नसेल ना तरी वेळेला थांबवण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही आहे. त्यामुळे वेळ वाचवा, खेळ वाचवा. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला एवढंच सांगून जाईन. याच दरम्यान पुढचा चेंडू राजेश म्हात्रे पुन्हा एकदा तयार होईल आकाश पाटीलसाठी. वा, फटका फसलाय. बघूया तिथं झेल होईल का बघायचं आहे. तिथं क्षेत्ररक्षक उभा आहे आणि अचूक आपल्या नक्कीच हातामध्ये पकडलाय झेल आणि आकाश पाटीलचा खेळ झालाय समाप्त. आकाश पाटील निराश तंबूकडे वाटचाल करेल. दुसरी लढत असेल जय हनुमान दातिवली विशालचा संघ आहे. दोन्ही संघ नायकांना विनंतीचा पहिला पुकार असेल. आपण नक्कीच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दुसरा सामना याच्या दरम्यानचा जोवेली जय हनुमान विपक्ष जय हनुमान दातिवली या दोन्ही संघ नायकांना विनंतीचा पहिला पुकार असेल.
येस, मला वाटतं दोन्ही कर्णधार सज्ज आहेत. आपण या टॉक्स बस मध्ये या षटकातील पुढचा चेंडू आकाश पाटील मात्र 6 धावांवर बाद झाला. संघाची धाव संख्या देखील स्थिरावलेली आहे 6 धावांवर. डावखोरा फलंदाज नवीन मैदानामध्ये हिमांशू मात्र येताना दिसतोय. देसाई संघ थोडासा अडचणीत सापडलाय. स्लोअरबानचा वापर केलाय. वा, लाईन लेंथ किती जबरदस्त. इनर रेस लागली का? पंचांकडे अपील केलं गेलंय. मात्र क्वालिफाइड पंच सबसे आंखें तेज किसकी, अगर सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. आणि अंपायरच्या नजरेतून मात्र हे आतापर्यंत मला वाटतं थर्ड अंपायरचं अपील केलंय का नाही. दोन्ही पंच एकमेकांमध्ये नक्कीच विचारपूस करतील, चर्चा करतील आणि चर्चेअंती आम्हाला नक्कीच निर्णय देतील. यस, थर्ड अंपायरकडे इशारा केला गेलाय. यस, पंचांचा इशारा येतोय नॉट आउटचा, म्हणजे जीवदान मिळतं हिमांशू मात्रेला. परंतु पहिल्या षटकामध्ये काय जबाबदारीपूर्ण षटक फेकताना दिसतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकणारा अर्थात म्हात्रेपाडा संघाचा एक मातब्बर गोलंदाज अर्थात राजेश म्हात्रेनं अगदी करकचून ब्रेक लावलेत फलंदाजीवर. 6 धावांवर बाद झाला आकाश पाटील आणि तदनंतर जो प्रेशर क्रिएट झालाय त्या प्रेशरला भेदून खेळावं लागेल. कारण रिची प्रतिष्ठान देसाई संघ तेवढी ताकदवान संघ आहे. खोलवर फलंदाजी नक्कीच त्यांच्या संघामध्ये असेल, परंतु ती आता मात्र दाखवावी लागेल, ती चुणूक दाखवावी लागेल. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 1 बाद 6 अशी नाजूक अवस्था करून ठेवली. संघाला विजयाकरता धावा करायच्या आहेत त्या 71 धावा. आणि हा भला मोठा डोंगर मी मगाशीच म्हटलं होतं, तो फोडायचा असेल तर कोणत्या तरी एका फलंदाजाला बुलडोजर चालवावं लागेल. जी गोलंदाजांची अधिकृत किंवा अनधिकृत बांधकामं आहेत ना ती तोडायची असेल तर नक्कीच तुम्हाला ती चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. परंतु कोण करेल ती सुरुवात. एका बाजूला आता विकास पाटील स्ट्राईक एंडकडे आलाय, पहिल्यांदाच तो स्ट्राईक एंडकडे असेल. माझ्यासोबत गोंधली सर जोडले गेलेत. कारण एक स्कोरर म्हणून म्हटलं तर आमच्या समालोचकांच्या भूमिकेमध्ये मी सांगेन चालता बोलता कॉम्प्युटर असतो तो. त्यांच्या जीवावर आम्ही 2 वेळेवाकडे शब्द बोलत असतो. आणि जाऊया मैदानाकडे. दुसरं षटक घेऊन आला योगेश म्हात्रे. वा, काय जबरदस्त चेंडू आहे. बॅटवर चेंडू येतच नाही आहे, कारण मुळात चेंडू आपटल्यानंतर सरसकट चेंडू येतो तो विकेट किपरच्या ग्लोव्जमध्ये. आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू तुम्हाला नक्कीच प्रेशर करून जाईल. दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. रिची प्रतिष्ठान देसाई संघावर दबाव आहे, मात्र दबाव झुगारून खेळ करावा लागेल तरच तुम्ही विजयाच्या अगदी समीप जाऊ शकाल. ओहो, जबरदस्त फटका. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल का? एक टप्पा सीमारेषे पलीकडे चेंडू जाईल 4 धावांकरता. जय हनुमान आणि जय हनुमान दातिवली विशालचा संघ, दोन्ही संघ नायकाला विनंतीचा अंतिम पुकार आहे.
आपण नाणेफेक करण्याकरता या आयोजकांच्या वतीनं वारंवार आपल्याला सूचना केल्या जातात. आम्हाला वेळ वाचवायचा आहे, कारण आज भरपूर सामने फायनलचा दिवस असल्यामुळे खेळवायचे आहेत. ओहो, योगेश मात्रे अपील केलं गेलं होतं, बॅटकट इनर रेस लागली होती म्हणून कदाचित बचावलाय तिथं फलंदाज अर्थात विकास पाटील. आणि म्हणून तर की काय, परंतु छोट्या स्वरूपातली एक धाव पळून काढली गेली. सिंगल डबल धावा महत्वाच्या आहेत. मगाशी एक सिंगल धाव चोरली होती आणि तदनंतर बघायला मिळाला होता, आता पहिल्या पूर्वार्धामध्ये षटकार बघायला मिळाला होता फलंदाजाच्या वतीनं. आणि ही स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. तर डावखुरा, उजव्या डावखुराचं जे कॉम्बिनेशन असतं ते थोडंसं गोलंदाजांकरता नक्कीच त्रासदायक ठरतं. वारंवार त्याला क्षेत्ररक्षक बांगवावं लागतं, लाईन लेंथवर थोडंसं परिश्रम घ्यावे लागतात. आणि मग आता योगेश मात्रेवर आता हिमांशू प्रहार करेल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. वा, चेंडू अजून फसला आहे, कारण स्लोअर वनचा वापर केला होता. एक धाव नक्कीच जाईल. बॅट आणि चेंडूमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द चेंडू घ्यावे लागतील दोन्ही फलंदाजाला, परंतु कौतुकास्पद गोलंदाजी योगेश मात्रेची बघायला मिळते. अगदी कर्कचून ब्रेक लावलेत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या ज्या पद्धतीनं राजेश मात्रेनं गोलंदाजी केली होती, 6 धावा खर्च केल्या होत्या. आकाश पाटील सारखा एक मातब्बर फलंदाजाला मात्र मैदानाच्या विस्फोटक फलंदाजाला बाहेर काढल्यानंतर जो प्रेशर क्रिएट झालाय रिची प्रतिष्ठान देसाईवर, तो अजून त्यातून बाहेर निघत नाहीये. हा फटका काय क्लास आहे, कारण हा फलंदाज खास आहे म्हणून चेंडू गाईल सीमारेषे पलीकडे आणखी एक दणका दिलाय. षटकार. प्रहार बघायला मिळतो विकास पाटीलच्या बॅटमधून. आणखी एक धडाका बघायला मिळतोय. 6 धावांनी धावपळ खालता ठेवलाय. 18 धावा धावपटलावर. वा, जबरदस्त चेंडू फेकला गेलाय. अगदी नाका समोरून चेंडूला उडवलाय. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. मातीचा सुगंध देऊन जाणारा हा चेंडू फेकला गेला योगेश मात्रेच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाचा निर्वाळा झालाय पंचांच्या वतीनं. तद्वत धावा बघायला मिळतील गोंधली सरांच्या माध्यमातून. 18 धावा, एक बाद 18 विजयाकरता करायच्या आहेत. तब्बल 71 धावा. जोवेली जय हनुमान, विपक्ष जय हनुमान दातिवली. विशालच्या संघनायकाला, या दोन्ही संघांना विनंती करेन आपण नाणेफेक करण्याकरता या. जोवेली संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. मी जय हनुमान दातिवली संघनायकाला विनंती करणार, अर्थात विशालचा संघ आहे. आपण लागलीच या. 18 धावा 9च्या सरासरीने खेळ बघायला मिळतोय, परंतु विजयी लक्ष मात्र मोठं आहे. आणि आता गिअर चेंज करावे लागतील. फलंदाजी भरकम आहे, परंतु तुम्हाला ती कागदावर भक्कम ठेवून चालणार नाही. या खेळपट्टीवर तुम्हाला भक्कम फलंदाजी करावी लागेल. खेळपट्टी अजूनही पडल्यानंतर चेंडू अगदी बाउन्स घेते, कधी खोलवर टप्प्याचे चेंडू राहत आहेत. म्हणून सध्याच्या पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला या थंडीच्या मोसमामध्ये थोडी खेळपट्टी ही गोलंदाजांना साथ देईल असं वाटतंय. परंतु पहिल्या सत्रामध्ये जर बघितलं तर 70 धावा काढल्यानंतर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी देखील पोषक आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. तिसरं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा व्यक्तिगत दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला राजेश मात्रे. डावखुरा हिमांशूला आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घ्यावेच लागतील, चेंडू घ्यावेच लागतील, कारण धावा आता करावे लागतील. या षटकावर आता मात्र तुम्हाला अटॅक करावे लागेल. राजेश मात्रे ते करू देईल का? ओहो, काय भन्नाट वेग आहे. तेच तर्रार वेग बघायला मिळतोय. जणू राजेश मात्रे फलंदाजाच्या अंगावर अगदी निखारे फेकतोय की काय असं वाटू लागलंय. काय अप्रतिम लाईन लेंथवर गोलंदाजी. चौथ्या ते 5व्या स्टंपवर अटॅक ठेवण्याचा जो राजेश मात्रेचा मनोदय आहे तो नक्कीच तो प्रत्यक्षात दुरावताना दिसतोय. हिमांशू मात्रेला अगदी उभा ठेवलाय, करकचून त्याच्या पायाला ब्रेक लावलेत. ओहो, सेम डिलिव्हरी, अगदी सेम डिलिव्हरी बघायला मिळते. परंतु काय घडलंय, डॉट चेंडू होईल असं वाटू लागलंय. पंचांचा इशारा येईल जोपर्यंत नाही आहे. मला वाटतं तसं होणार नाही. क्वालिफाईड पंच तिथं उपस्थित आहेत. उगाच वेळ दौडू नका. आणि हिमांशू मात्रे मात्र अजूनही मैदानावर स्थिर असेल. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. कंजूस स्वरूपातली गोलंदाजी बघायला मिळते. फलंदाजावर प्रेशर, आणि या प्रेशरमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगेन आता मात्र तुम्हाला सिटी वाजवावी लागेल. टाळ्या बघायला मिळते. हमें तो यहाँ गालियां सुनने की आदत नहीं है, हमें तालियां सुनने की आदत है. यहाँ मात्र या फलंदाजाला दाखवून द्यावं लागेल. फटक्यामध्ये जान असावी लागेल. स्लोअरवानचा वापर केला गेला. बॅट गोपनी सारखी फिरली आणि चेंडू जाईल, चेंडू रूपी दगड जाईल सीमा रेषे पार. षटकार.
झुक्कार जे आहे ते मात्र आता रेंज मध्ये यायला लागलंय की काय असं वाटू लागलंय. हिमांशू मात्रे ऑन फायर. आणखी एक दणका दिला, तडाखा दिला, चेंडू जाईल जाईल सीमारेषे पलीकडे. षटकार. व्हाट अ बिग हिट. काय कारण मी म्हटलं होतं फार काय शांत बसायला मी काही संत नाही आहे आणि म्हणून राजेश मात्रेवरचे लगातारचे 2 प्रहार सांगून गेला हिमांशू मात्रे. आता मात्र आग लावतोय, आगीचा आग डोंब उचलवतोय मैदानावर. आता 2 षटकारांनी जादू पसरली. हिमांशू मात्रे ऑन फायर. अगदी क्लास फटके लगावले जातात त्याच्या माध्यमातून. धावा पटलावर आहे तब्बल 30 धावा. 1/30. आता मात्र कुठंतरी रिची प्रतिष्ठान देसाई संघ नक्कीच या सामन्यामध्ये नक्कीच मुसंडी मारताना दिसेल. फटका त्याच दिशेनं उडवला गेला. चेंडू जाईल का? आणखी एक तिसरा हवाई हल्ला. व्हाट अ बिग हिट. हिमांशू मात्रे अगदी जबरदस्त फलंदाजी करतोय. राजेश मात्रेला निष्प्रभ ठरवलंय. त्याची धार अगदी बोथड करून ठेवली आहे. हर दिन दिवाळी दसरा नाही होता अशा प्रकारची ही फलंदाजी बघायला मिळते. 36 धावा धापटलावर आहेत आणि आता 35 धावांची गरज असेल. सामना होता कुठं, आलाय कुठं. सामना आहसे आहत घेऊन ठेवलाय. काय अफलातून दर्जाची फलंदाजी आहे. या मैदानावर आग लावणारी फलंदाजी बघायला मिळते. हिमांशू मात्र स्वतः विकेट देत होता असं जाणवत होतं जर लेट कोण बघायला आला असं प्रेक्षक बायबाब. परंतु हिमांशू मात्रे दाखवून दिलंय माझ्यामध्ये अजून दमखम बाकी आहे. राजेश मात्रे सारख्या गोलंदाजाला आता मात्र निश्चितच विचार करायला भाग पाडलाय. चेंडू पूर्वा व्हॉलेंटियर्सला विनंती आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. आयोजक जे चेंडू पुरवतील ते चेंडू तुम्हाला ग्राह्य धरावे लागतील. तुम्ही पहिल्यांदा 2 चेंडू इथं कदाचित जर चेंडू हरवला तर पहिले ते 2 चेंडू तुम्ही सिलेक्ट करताना त्याच्यातले नंतर एखादा चेंडू हरवल्यानंतर तुम्ही यूज करू शकता. त्यामुळं पहिल्यांदा स्टार्टिंगलाच मला वाटतं चेंडू सापडलाय आणि आता रिची प्रतिष्ठान देसाई संघ पुन्हा एकदा वरचं ठरेल का. राजेशला कमाल करावी लागेल. पहिलं षटक आठवावं लागेल. जीत OB11 जय भोले मात्रेपाडा संघाच्या या गोलंदाजाला जे मी पहिलं षटक टाकलं होतं ना आकाश पाटील करिता ते षटक आठवावं लागेल. हिमांशू मात्रे. वा ब्लॉक कॉलचा चेंडू खणून काढलाय. अगदी जबरदस्त खणून काढलाय. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. एका धावेनं गोंदी सर सांगतील धावा पटलावर बघायला मिळतील तब्बल 37 धावा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आता समीकरण बिघडलंय. 37 धावा आणि करावे लागतील विजयाकरता. जर विजय मिळवायचा असेल तर जीत OB11 मात्रेपाडा संघाच्या विरोधात धावा करावे लागतील. अजूनही 12 चेंडू आणि विजयाकरता 34 धावा. 17च्या सरासरीने खेळ करावा लागेल. अजूनही मैदानावर हिमांशू मात्रे हे नावाचं वादळ मैदानावर जोपर्यंत 45 नंबर म्हटलं की रोहित शर्माची नक्कीच आठवण येईल. मात्रेपाडा संघाचे पुरस्कर्ते म्हणून राजेश जगताप आणि भूषण मात्रे देखील डगआउट मध्ये असतील आणि नक्कीच आपल्या संघाचा खेळ बघत असतील. आणि हिमांशू मात्रेची फलंदाजी बघितल्यानंतर आता त्यांना थोडीशी जाणीव झाली असेल, चाहूल लागली असेल. विजयाची थोडीशी चाहूल आहे ती कुठंतरी विजय हुलकावून देईल की काय असं वाटत होतं. परंतु तसं काही घडणार नाहीये कारण हिमांशू मात्रे अजूनही या मैदानावर अगदी पाय रोवून उभा आहे, टिचून उभा आहे. आणि जर विचार केला तर जीत OB11 मात्रेपाडा संघाला नक्कीच थोडंसं आता टेन्शन निर्माण झालं असेल. चौथं षटक कोण घेईल बघून येईल बघायचं आहे. अजय म्हात्रे
देसाई विपक्ष म्हात्रेपाडा असा सामना बघायला मिळतोय। दोन्ही मातब्बर संघ आहेत, दोन्ही एकमेकांविरोधात बऱ्याच वर्षी विविध स्पर्धांमध्ये खेळताना बघितले असतील, एकमेकांचे कच्चे दिवे त्यांना ठाऊक असतील, परंतु आज मात्र पुन्हा एकदा ठकाठका गाठ पडली आहे। निमित्त आहे ग्रामस्थ मंडल उसाटणे चषकामध्ये 2024चा हा थर्रार बघू शकाल। चेंडू हवेमध्ये आहे, झेल जमीनला दान होतो आणि चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषे पलीकडे, आणखी एक चौकार। केले अगदी विजयाच्या समीप नेण्यासाठी नक्कीच ही फलंदाजी बघायला मिळते। एकतर्फी सामना वळवण्याची ताकद त्याच्या मनगटामध्ये असं दाखवून दिलं। वा फटका काय जबरदस्त आहे, तेवढ्या ताकदीने अडवलाय चेंडू, परंतु अजय जोपर्यंत चेंडूला आडवेल फेकेल, काय घडलंय, खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण, खराब दर्जाचा थ्रो बघायला मिळतोय आणि हिमांशु मात्र कदाचित बाद झाला असता, चेंडू पकडला गेला पाहिजे होता, परंतु घडलंय काय, सिंगलचा धावांचं रूपांतर डबल मध्ये झालाय। धावा दापटल्यावर बघायला मिळतील 43 धावा दापटल्यावर बघायला मिळत आहेत। घडलंय काय, काहीतरी बिनसलाय, आता मात्र काहीतरी बिनसलाय। म्हात्रेपाडा संघाचे क्षेत्ररक्षक थोडंसं टेन्शन मध्ये दिसत आहेत आणि चुक्या नक्कीच त्यांच्याकडून घेताना दिसत आहेत। 10 चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे। सामना जबरदस्त मोड मध्ये आहे, काही घडू शकतं सामन्यामध्ये। गोलंदाज की फलंदाज कोण वरच ठरेल, नायक टू फलनायक असा सामना बघायला मिळेल। स्लोअरबानचा वापर केलाय, चेंडू फसलाय का काय नाहीये, परंतु चेंडू जाईल का सीमारेषे पण, नक्कीच नो मॅच लाईन मध्ये चेंडू पाठवलाय, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय, परंतु चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, आणखी एक दणका दिलाय हिमांशु मात्रेनं आणि हा चौकार बघायला मिळतोय। वेळ आली आहे, चेहरे निस्तेज झालेत, परंतु दुसऱ्या बाजूला चेहरा चमकताना दिसतोय, तो म्हणजे हिमांशु मात्रेचा। अक्षरशः खास जणू का काय जबरदस्त क्रिकेटचा ब्रह्मास्त्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता। बघूया नक्कीच तिथं उडवल्यात, बेल्स उडवल्यात, परंतु पंचांचा इशारा येत नाही, तद्वत धावा पूर्ण केल्यात। मला वाटतं 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या गेल्या, सिंगल डबल धावांनी धावफलक हलता ठेवलाय। धावा दापटल्यावर बघायला मिळतील तब्बल 49 धावा, 1 धाव अर्धशतकी खेळीसाठी अजूनही शिल्लक आहे। रिची प्रतिष्ठान देसाई संघाच्या गोटामधून आता आरोल्या उठल्या जात आहेत, आता कुठेतरी चाहूल लागली विजयाची। थर्ड अंपायरचं घोषित केलं गेलं, थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग ठेवलाय रनआउट साठी। हे सेफ लँडिंग आहे तिथं, याचा अर्थ नॉन स्ट्राइक हँडचा जो फलंदाज आहे तो व्यवस्थित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये येताना दिसतोय। इथं थर्ड अंपायर आहे, तिसरा डोळा पंचांचा नक्कीच इथं आहे। आपल्याकडे लाईव्ह प्रक्षेपण आहे, त्याच्यामुळे शंकेला कारणच नाही आहे। काय सामना जबरदस्त मोड मध्ये आहे, म्हणून क्रिकेटमध्ये असं नेहमी सांगितलं जातं कोणतंही आव्हान हे विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये, त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्ही बेसावत राहू शकत नाहीये। म्हात्रेपाडा संघ आता विचार करायला भाग पाडला या हिमांशु मात्रेनं। दातिवली संघ, जय हनुमान दातिवली अर्थात विशालचा संघ, याला विनंती केली जाते, वारंवार आपणास सूचना दिल्या जातात, अन्यथा आयोजक जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आपल्याला मान्य करावा लागेल। काय जबरदस्त खेळ आहे, नॉट आउट घोषित केलं गेलंय। या सामना जास्त वेळ थांबू नका, आम्हाला सहकार्य करा। विकास पाटील आणि दुसऱ्या बाजूला, एका बाजूला जर विचार केला आपण, एक सामना आपण वर्ल्ड कप मध्ये बघितला असाल, मॅक्सवेलची खेळी तर जबरदस्त होती अफगाणिस्तान विरुद्ध, परंतु त्याच्या बाजूला पॅट कमिन्सनं जी बाजू लावून धरली होती ना, तेही महत्वाचं होतं। तशाच प्रकारची इथं फलंदाजी देखील बघायला मिळतंय। विकास पाटीलची परंतु हा चेंडू काय जबरदस्त फेकला गेलाय, अगदी जबरदस्त चेंडू, प्रत्येक चेंडू तुम्हाला अगदी विजयाच्या समीप नेईल असं वाटू लागलंय। आता मात्र समीकरण बिघडलंय, 7 चेंडू 22 धावा, 7 चेंडू 22 धावा, होत्याचं नव्हतं होईल का,
एका बाजूला हिमांशू मात्र जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच रिची प्रतिष्ठान देसाई संघाचे पाठीराखे खुश असतील. आवाई अल्ला होईल षटकार. व्हाट अ बिग हिट. काय जबरदस्त टायमिंग आणि अचूक फुल टॉस चेंडू इज इक्वल टू षटकार हे समीकरणच आहे. पंचावन्न धावा धापटणार बघायला मिळतात. शेवटचं अंतिम एक षटक आणि धावा करायच्या आहेत 16 धावा. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12वा खेळाडू पाणी घेऊन जा. नेल बायटिंग ही मॅच बघायला मिळतंय. हाताला जी बोट नखाला जी बोट असतील बोटामध्ये जी नख असतील ती आता मात्र उरली सुरली नख देखील 12वे खेळाडू खातील की काय असं वाटू लागलंय. की जबरदस्त लढाई बघायला मिळतंय. 70 धावांचा डोंगर होता. 71 धावा चेस करायच्या होत्या आणि त्या प्रत्युत्तर दाखल उत्तरार्धामध्ये काय जबरदस्त कामगिरी बघायला मिळतंय. हिमांशू मात्र वन मॅन शो दाखवताना दिसतोय. म्हात्रेपाडा संघाला मात्र एकच खेळाडू आडवा आलाय आणि तो म्हणजे हिमांशू म्हात्रे. म्हात्रे कावा लक्षात ठेवा. हिमांशू म्हात्रे असं काहीतरी संकेत देत असतील असं वाटू लागलंय आता तरी. चौदा चेंडू मध्ये 38 धावांची नेत्रदीपक खेळी विस्फोटक खेळी बघायला मिळतंय. एका बाजूला असं वाटत होतं चेंडू तो क्रीज वरून परत जाईल. 4 चेंडू मध्ये केवळ एकच धाव बीट झाल्यानंतर प्रेशर क्रिएट केला होता गोलंदाजानं. परंतु तदनंतर घडलंय काय म्हणून म्हटलं होतं वेळ प्रत्येकाची येते. फक्त थोडासा विश्वास ठेवा संयम ठेवा आणि तो संयम दाखवलाय 45 नंबरची जर्सी परिधान करणाऱ्या या खेळाडूंना अर्थात हिमांशू म्हात्रेनं. रिची प्रतिष्ठान देसाई संघाचे समर्थक खुश आहेत. त्यांच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण नक्कीच आहे. राजेश जगताप आणि भूषण म्हात्रे हे म्हात्रेपाडा संघाचे जे पुरस्कर्ते आहेत ते थोडेसे त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शनची छटा नक्कीच दिसेल. कारण संघ असं वाटत होतं की कुठंतरी आरामात आम्ही जिंकू. परंतु क्रिकेटमध्ये हाच बेसावतपणा तुम्हाला धोकादायक दरीमध्ये ढकलून देईल की काय असं वाटू लागलंय सध्या तरी. 6 चेंडू 16 धावा कोण सोडवेल हे समीकरण हे बघायचं आहे. क्रिकेटचा थरार अजूनही जिवंत आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. मी म्हणेन अजूनही एखादं षटक पहिले 2 चेंडू सामन्याचा निकाल स्पष्ट करणारे असतील असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहेत. कारण एका बाजूला जो विकास पाटील आहे त्याने एका षटकारानिशी मला वाटतं 11 धावांवर खेळतोय. एक षटकार चौकार आणि एक सिंगल. परंतु जोपर्यंत हिमांशू मात्र स्ट्राईक एंडकडे येत नाही तोपर्यंत काही घडू शकेल. म्हणून म्हात्रेपाडा संघाचे जो शेवटचा अंतिम गोलंदाज आहे अर्थात ऋतिक म्हात्रे हा याचा एकच एकमेव कलमी कार्यक्रम असेल. त्याला कर्णधाराने तेवढ्याच सांगितलं असेल कानमंत्र दिला असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये हिमांशू मात्र स्ट्राईक एंडकडे येता कामा नये मग तू काही कर. तसाच प्रकारचा कानमंत्र इथं बघायला मिळतोय. ऋतिक म्हात्रेच्या कानावर संदेश आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला गेला तर विकास पाटीलकडे देखील 2 आक्रमक फटके या अजूनही इनिंग मध्ये त्याने साकारलेत. एक षटकार चौकार आणि सिंगल अशी धाव आहे त्याच्या नावावर. तो देखील एक आक्रमक फलंदाज. परंतु कोण ठरेल नायक आणि कोण ठरेल खलनायक सामना अतिशय जबरदस्त आहे. पहिला चेंडू वाईड गोपनी सारखी फिरली आणि फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल का सीमारेषेच्या पलीकडे. यस पंचांचा इशारा येतोय. हा दणदण करत चाललाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. हा चेंडू 12 धावा. वाट तर नक्कीच बघतायत दोन्ही प्रेक्षक मायबाप. दोन्ही संघाचे पाठीराखी वाट बघतायत कोणता संघ विजय होईल. आहा काय क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा मादक फटका क्लास दाखवलाय. अप्रतिम षटकार. वा चपराक लावली सेवाग्रुपी षटकार. सहज सोपं नाहीये. सूर्यकुमार तरी करू शकतोय किंवा वीरेंद्र सेहवाग करू शकतोय. विकास पाटीलने ते दाखवलाय. वाह काय फटका. मी म्हटलं होतं पहिले 2 चेंडू सामन्याचा निकाल स्पष्ट करणारे असतील.
सामना उद्ध्वस्त होईल का या फटक्यानं बघायचा आहे, परंतु कमबॅक करावा लागेल. ऋतिक मात्रेकडे देखील ताकद आहे. ब्लॉकवरचा चेंडू आणखी एक खणून काढलाय, चेंडू जाईल. बघूया तिथं एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव पूर्ण होता येईल का? यस, दुसरी धाव देखील पूर्ण होते. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल. तद्वत 2 धावा पूर्ण होत आहेत. गोंधली सर सांगतायत माझे स्कोरर मित्र, धावा पटणार बघायला मिळतील तब्बल 67 धावा. याचा अर्थ असा आहे की केवळ आता करावायच्या आहेत 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा म्हणून म्हटलं होतं मगाशी देखील मी. सामना होता कुठं, आलाय कुठं, सामना आहसे आहता घेऊन ठेवलाय. अगदी विजयाच्या समीप नेण्याकरता विकास देखील सज्ज झालाय. हिमांशू मात्र नॉस्ट्राईककडे त्यांना विश्वास ठेवलाय की विकास पाटील अगदी आपल्या पावलावर पाऊल ठेवून अगदी उपस्थित आहे. ऋतिक मात्रेला उत्तर दिलं गेलंय. 3 चेंडू आणि अजूनही करायच्या 4 धावा. 1 चेंडू डॉट येणं गरजेचं आहे मात्रेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. वा ब्लॉकल, वा फर्निचर डिस्ट्रॉय गोलंदाजी आणि वादल मात्र शमवलंय तिथं. विकास पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी बुंद्यात टाकलाय चेंडू. फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफलाछेद करून ठेवलाय. आता मात्र समीकरण बिघडवून ठेवलंय. पुन्हा एकदा मॅच मात्रेपाडा संघाकडे येताना दिसतीये. 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग हा आयोजकांच्या वतीनं तुम्हाला नियम मान्य करावा लागेल. काय घडेल मैदानामध्ये अजूनही कोणी हार मानायला तयार नाही. याचंच नाव क्रिकेट आहे. काय क्रिकेटचा थरार बघायला मिळतोय. पहिली लढत असं वाटलंच नव्हतं, कारण या गुलाबी थंडीमध्ये खेळपट्टी कुठंतरी गोलंदाजांना साथ देईल, परंतु अगदी संमिश्र प्रतिसाद बघायला मिळतोय खेळपट्टीचा. 2 चेंडू 4 धावा. याच्यानंतरचा सामना असेल दातिवली संघाच्या संघनायकाला वारंवार विनंती केली जाते, कारण जोविली संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. 2 चेंडू 4 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना दिसेल. 225 नंबरची जर्सी परिधान केलेला फलंदाज आहे हितेश भोई. नॉस्ट्राईकला ठेवलाय. ऋतिक मात्रेनं जे सांगितलंय, ऋतिक मात्रेला काय हिमांशू मात्रेला काही करून तुम्हाला नॉस्ट्राईकवर ठेवायचा आहे, तोच कित्ता तो गिरवताना दिसेल. 2 चेंडू 4 धावा. आता मात्र समीकरण बिघडलंय. अजूनही टिक 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 वाजू लागली आहे, धडकन वाजू लागली. दोन्हीकडे सामना आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. काय सामना अफलातून दर्जाचा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. वा, सामना कुणीही जिंकू द्या, परंतु क्रिकेट मात्र नक्की जिंकेल. प्रेक्षक मायबाप कोणाच्या गळ्यात विजयश्रीची माळ असेल हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु त्याही पेक्षा हे द्वंद्व बघायला मिळतंय, घमासान युद्ध बघायला मिळतंय. ते म्हणजे रिची प्रतिष्ठान देसाई विपक्ष चित OV11 जय बोले मात्रेपाडा संघाच्या विरोधात. ही लढत जबरदस्त आहे. काटेकी टक्कर बघायला मिळतंय. निमित्त आहे ग्रामस्थ मंडल चषक उसाटणेच्या मैदानावरची ही लढत, पहिली लढत, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाची पहिली लढत. काय जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. एका बाजूला ऋतिक मात्रे नायक ठरेल का? खरं तर त्याच्या घरातून देखील लाईव्ह सामना बघितला जात असेल, त्याचे आई वडील देखील देव पाण्यात ठेवत असतील, तर दुसऱ्या बाजूला हितेश भोईरकडे लक्ष असेल. वाह, काय जबरदस्त चेंडू फेकलाय. रनआउटचा धोका ठरेल. यस, वाईट ट्विस्ट आलाय सामन्यामध्ये आणि घडलंय काय, मैदानाच्या बाहेर जाईल इथं हिमांशू भोईर आणि नॉस्ट्राईकला मात्र अजून स्थिराव करायला लागेल. तिथं कोण बाद झाले ते आता पंच ठरवतील, परंतु डॉट चेंडू. आता मात्र समीकरण बिघडलंय. 71 धावांचं लक्ष होतं, आता मात्र विजयासाठी करायचे आहेत 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा आणि पंचांचा इशारा आहे. हिमांशू मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का मिळतोय. अगदी देसाई संघ अडचणीत सापडलाय. ऋतिक मात्रेला जरी तडाखे दिले असले विकास पाटीलनं, परंतु घडलंय काय, ऋतिक मात्र आता नायक बनण्याच्या भूमिकेमध्ये बघायला मिळेल. काय अफलातून दर्जाची गोलंदाजी फलंदाजी बघायला मिळतंय. क्रिकेटची न्याय देवता काय निर्णय देईल ते बघायचं आहे. यस, नाणेफेक बघायला मिळेल. एका बाजूला जोविली जय हनुमान विपक्ष जय हनुमान दातिवली, दोन्ही संघनायक टॉस बॉक्स मध्ये बघायला मिळतील. 1 चेंडूचा खेळ आहे, तदनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊयात. अगदी रोचक सामना, क्रिकेटचा थर्रार. अगदी काही भुया उंचावल्या गेल्यात, कारण हा खेळ तसा आहे. अगदी सहजगत्या विजय मिळेल. रिची प्रतिष्ठान देसाई संघाला असे काही तर्कवितर्क जाणवले होते, परंतु त्यांना देखील छेद पाडलाय. ऋतिक मात्र नायक होण्याच्या भूमिकेमध्ये आहे. तसंच काहीसा भुग्या संदेश देत असेल त्याला, आणि ज्याला तो बाद करायचा होता ना, भले तो कसाही बाद होते धावचीच्या स्वरूपात, तो बाद झालाय खेळाडू. कारण
हिमांशू मात्रेनं काय 38 धावांची भयानक खेळी केली होती, त्याला बाद ठरवलं आणि क्रिकेटचं पान उलट फरून ठेवलंय. चर्चांना उधाण आले. कोण जिंकेल हा सामना? एक चेंडू 4 धावा, एक चेंडू 4 धावा. नायक टू खलनायक, कोण ठरेल नायक आणि कोण ठरेल खलनायक? हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर. रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील आपण जाऊ. मात्र मंचावरती उपस्थित आदरणीय मात्रेपाडा संघाचे पुरस्कर्ते आदरणीय भूषणजी मात्रे दादांचा पण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन ती आदरणीय दिलीप पाटील सरांना आपल्या शुभस्य आपण भूषणजी मात्रे जे मात्रेपाडा संघाचे पुरस्कर्ते आहेत यांचा आपण सन्मान करावा. चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल आहे आता, कारण मात्रेपाडा असं वाटलं की हा सामना देसाईकडे जाईल, मात्र तो पुन्हा आला मात्रेपाडाकडे आणि हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवलाय. ती विजयाची गोड स्माइल आज पुरस्कर्त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांचा चिरंजीव जीत देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय दिलीप पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. पुन्हा पण मंचाची शोभा वाढवावी. आणि राजश्री जगताप हे देखील मात्रेपाडाचे पुरस्कर्ते आहेत. सो अभिनंदन भूषण दादा मात्रे, राजश्री जगताप, जय बोले मात्रेपाडा. हार्ड लक टीम, रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. फार चांगला प्रयत्न तुमचाही राहिला, मात्र शेवटला हा सामना जो देसाईच्या बाजूने आला होता तो जरूर गेला पुन्हा मात्रेपाडाच्या दिशेने. या विजयाचा शिल्पकार मी जतीनला विनंती करेन सामनावीरचा पुरस्कार आपण देणार आहोत. बाह्या देखील आलेल्या दोन आमचे टॅलेंटेड स्कोर आहेत या स्पर्धेचे. आज जवळजवळ 5 समालोचक या मंचावरती आहेत. शेवटच्या क्षणाला हा सामना जसा देसाईच्या बाजूने चाललेला त्या सामन्याला ज्याने खेचून आणलं तो अर्थातच स्लॉगर मध्ये बॉलिंग करणारा ऋतिक मात्रे, जय बोले मात्रेपाडाचा मॅन ऑफ द मॅच. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय संतोषजी पाटील साहेबांना. पहिल्या दिवसापासून आदरणीय संतोष पाटील साहेब आमच्या सोबत मंचावरती आहेत आणि आदरणीय संतोष पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ऋतिक या लवकर या प्लीज सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. सुपर बॉलिंग बाय ऋतिक, बिकॉज 3 बॉल 4चा सामना होता आणि तो सामना त्याने मात्रेपाडाला जिंकून दिला. ऋतिकचं अभिनंदन. सामनावीरचा पुरस्कार तो घेतोय ऋतिक. येस, तो बोलणार आहे, तो नेहमीच बोलत आलेला आहे. काय म्हणशील, 16 धावा पाहिजे होत्या पहिल्या 3 बॉल मध्ये. आय थिंक 12 धावा गेल्या होत्या अगोदर. त्या 3 बॉल मध्ये 12 गेल्यानंतर काय वाटलं होतं, काय सुरू होतं मनामध्ये? माझ्यावर माझ्या टीमने भरोसा ठेवलेला, मी ते दाखवून दिलं. शेवटचा चेंडू खराब होता की चांगला होता? खराब होता. अभिनंदन. हार्ड लेंथ होता बॉल, पण ऋषीला तो सीमारेषेच्या बाहेर मारता आला नाही आणि हा सामना जिंकला तो मात्रेपाडाने. एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट मी करतोय मॅनेजमेंट टीमद्वारे. उशिराने आलेला संघ अर्थातच जय हनुमान दातिवली, तुम्ही सामन्याला योग्य त्या वेळेवरती सुरुवात केली नाही, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी जय हनुमान दातिवली संघाला मॅनेजमेंट टीम कडून देण्यात येते. याची नोंद घ्या दातिवली. आणि वेळ केला तर आणि काही रनची तुम्हाला पॅनल्टी बसू शकते. प्लीज सहकार्य करा, अंतिम दिवस आहे त्यामुळे वेळेच्या संदर्भात या स्पर्धेचे नियम कठोर आहेत. श्री मलंगडाचे समाजसेवक आदरणीय सूरजजी गडगे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. वेलकम 11 उसाडणे आयोजित उसाडणे चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत.
आदरणीय दैवतजी शालिक पाटील साहेब उद्योगपती उसाटणे यांच्याकडून आम्हाला 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. त्याबद्दल वेलकम 11 उसाटणे यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. आदरणीय दैवतजी शालिक पाटील साहेब आपण उपस्थित असाल तर मंचावरती या. त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय श्रीमान उमेशजी पाटील आणि सूरजजी गडगे श्री मलंगड यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नुकतंच त्यांचं आगमन झालं. श्री मलंगड चे थोर समाजसेवक श्रीमान सूरज दादा गडगे आपण यांचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन दैवत दादा पाटील यांना आपल्या शुभस्य आपण सूरजजी गडगे यांचा सन्मान करावा. श्रीमान दैवतजी शालिक पाटील साहेब यांना विनंती आहे आपल्या शुभस्य आपण सन्मान करणार आहोत.